नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात जनसर्वे मीडिया। आज आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा झाला आहे आणि अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे। आमचे केवायसी झाले आहे, अर्ज मंजूर झाला आहे, पण डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाही। जर तुमच्याही बाबतीत अशी समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत हप्ता का अडकतो, केवायसी करूनही पैसे का येत नाहीत आणि पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे। सर्वात आधी कारण समजून घेऊया। लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जातात। पण काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांमधील त्रुटीमुळे हप्ता अडकू शकतो। हप्ता अडकण्याची काही सामान्य कारणे अशी असू शकतात: केवायसी पूर्ण न होणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, बँक खात्यातील नाव आणि अर्जातील नाव वेगळे असणे, बँक खाते निष्क्रिय असणे किंवा मोबाईल नंबर अपडेट नसणे। या छोट्या छोट्या गोष्टींमुळेही तुमचा हप्ता अडकू शकतो। आता दुसरा प्रश्न, अनेक महिलांनी सांगितले आहे की आम्ही केवायसी करून घेतले आहे तरीही पैसे आले नाहीत। मित्रांनो, केवायसी केल्यानंतर काही वेळा डेटा अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो। सरकारी प्रणालीमध्ये लाखो अर्ज एकाच वेळी तपासले जातात, त्यामुळे कधीकधी 1 किंवा 2 महिने उशीर होऊ शकतो। पण जर तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर काही गोष्टी तपासणे खूप गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार सीडिंग। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटीद्वारे पैसे जमा होत नाहीत। यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्या। काही वेळा ही प्रक्रिया झाल्यानंतरच पैसे जमा होतात। तसेच तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे की पेंडिंग आहे हे तपासणेही खूप महत्त्वाचे आहे। जर अर्ज अजूनही पेंडिंग असेल तर पैसे जमा होणार नाहीत। तुम्ही तुमचा अर्ज ग्रामपंचायत, नगर परिषद कार्यालय, महिला व बालविकास विभाग किंवा सेतू केंद्र येथे जाऊन तपासू शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते सक्रिय आहे का हे तपासणे। काही वेळा खाते बराच काळ वापरले गेले नाही तर ते इनॅक्टिव्ह होते आणि अशा परिस्थितीत डीबीटी पैसे जमा होत नाहीत। म्हणून खात्री करा की तुमच्या खात्यात किमान एक व्यवहार झाला आहे। जर खाते निष्क्रिय असेल तर बँकेत जाऊन ते पुन्हा सक्रिय करून घ्या। तसेच अनेक वेळा अर्जामध्ये नाव वेगळे आणि बँकेत नाव वेगळे असते। अशा लहान फरकामुळेही डीबीटी पेमेंट अडकू शकते। म्हणून नाव सर्व कागदपत्रांमध्ये एकसारखे असणे आवश्यक आहे। तुमचा मोबाईल नंबरही बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे, कारण पैसे जमा झाल्यानंतर त्याची SMS सूचना येते। जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर बँकेत जाऊन तो अपडेट करून घ्या। जर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील आणि तरीही पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता।